हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत का? सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि खूप दिवस झालं आपल्या चॅनलवरती जे आहे ते व्हिडिओ आलेले नव्हते, तर त्याचं कारण तर तुम्हाला माहितीच आहे की माझी तब्येत जी आहे तर थोडीशी खराब होती, त्यामुळे मोठे व्हिडिओ काय आले नाही आहेत। असो तर आत्ता जे आहे ना तर मी मुलीला स्कूलमध्ये सोडून आलेले आहे आणि आज मला थोडासा लेट झाला होता म्हणून मी जे आहे ते तिला घेऊन गेले, सोडून आले। पण असं झालं की आज काय बाहेर पाऊस नव्हता आणि त्यानंतर मला खूप तहान लागली, तर मग मी आले की पाणी प्यायला सुरुवात केली। आता जे आहे ना तर थोडंसं रिलॅक्स असते बरं का, एकदा मुलांच्या स्कूलचे सकाळचं आवरून दिलं की त्यानंतर मग माझं दिवसभराचे कामं जे आहेत तर चालूच राहतात। पण किती बी वेळ लागला तरी काही नाही, पण जोपर्यंत मी तिला सोडून येत नाही ना तोपर्यंत आणि तिला जे आहे तर 9 वाजता तिचं स्कूल भरते, तर 9:45ला किंवा 8:30लाच मला जे आहे तिला घेऊन जावे लागते आणि ही रोजच आहे बरं का। तर इकडे जे आहे तर फक्त मुलांचं स्कूलचं आवरून पहा आणि मी आता जे आहे तर रिवला स्कूलमधून सोडून आलेले आहे। पण पहा आता बाकीचा राडा, इकडचं आवरायचे, इकडचं सगळं तसंच, फक्त देवपूजा झालेली पहा, दिसलं का? झाडू आणि सुपली इकडे ठेवली, टावेली कशा आहे पूर्ण। आता हे जे आहे तर आवरायचं आणि आत्ता वाजलेले आहेत 9:30 आणि विशेष म्हणजे आज जे आहे तर फिल्टरचं पाणी आलेलं नाही, येईल आता। तर नळाला काय आलेलं नाही आहे, काही झालं असेल तर मला सकाळी आलंच नाही आहे, त्यामुळे जे तर भांडे वगैरे पूर्ण खालीच आहेत। आणि मग म्हटलं पहा इथे जे आहे सकाळी मी का घाईन त्यांचे डबे उरकून दिले आणि मग त्यानंतर जे आहे तर आटा वगैरे काही डब्यात घातलं नव्हतं पहा, सगळं तसं ठेवून जे आहे तर मग जायला लागतं, कारण की सकाळची जी आहे तर माझ्या मग खूप गडबड असते। तर मुलांच्या स्कूल म्हणल्याच्यानंतर तर असणारच झाली, तर असो। आणि माझी तब्येत जी आहे आता खूप छान झालेली आहे बरं का, बरं का, कारण की मला जे इथं आटा टाकायचा आहे आणि काल त्यांनी ना गव्हाचा आटा संपलेला होता तर रिटर्न आणलेला आहे, कारण की म्हणतात ना की आटा संपण्याच्या अगोदर आणलेला तर चांगला। तिकडं काल त्यांनी घेऊन आलेले होते, मग मी काय केलं माहिती आहे का, घाईघाईनं जे आहे तर अजिबात डब्यात टाकलाच नव्हता। मग आता म्हणलं टाकून घ्यावा, कारण की आणि चपात्या केल्या ना की मग माझं कसं असतं घाईघाईने मी घेत होते माहिती का, तसंच चिकन आता पूर्ण आवरायचं राहिलेलं आहे बरं का। मागच्या राड्याला थोडंसं इग्नोर करा, कारण की आता मला दिवसभर काही नाही, हेच आवरायचं। आता काय बाहेर वगैरे कुठं जायचं नाही आज, काही नाही, त्यामुळे जे ते सगळ्यात अगोदर आटा भरून घेणार आहे डब्यामध्ये त्यानंतर। आणि इकडे भांडे पण राहिलेले आहेत, म्हणजे फक्त खाली स्वयंपाक झालेला आहे, बाकी सगळं राहिलेलं आहे, मी अगोदर आटा घालून घेते। आणि ते काय करतात नव्हते का, डब्बा घेऊन जात नाही, म्हणतात नको गाडीवरती कॅरीबॅगमध्ये। आणि आता सध्या कसं बाहेर पण पाऊस चालू आहे ना, तर कधी कधी मग खूप पाऊस असला की आठा वरला पण होण्याची शक्यता असते, त्यामुळे जे मग पिशवीतच देत असते घेऊन जा। एक दिवस जरी त्यांना सुट्टी असली ना तरी पण मी सगळे बाकीचे कामं जे आहेत ना तर करून घेत असते, आणि तेवढा आटा जे आणला ना आठवड्यापर्यंत आम्हाला 15 दिवस जातो बरं का। आणि असं नाही की पहिला संपला होता की नाही, पहिला पण होता, पण मी काय करत असते त्यांच्याकडून काय करणार सांगा, कारण की मला पण होत नाही, 2 टाईम मुलांना स्कूलमध्ये घेऊन यायला लागते असं आहे। आणि ते घेऊन जात नाही, डब्बा घेऊन जात नाहीत, मी जर तर मी नाही जाते बरं का, पण ते घेऊन नाही जात असं आहे। आणि इकडे माझी असते वाटी असते, म्हणजे ते मोजून आटा आपल्याला पोळ्यासाठी मी अगोदर ठेवून देते। घर आवरायचं राहिलेलं आहे आज पूर्णपणेच, येईल हळूहळू। भांडे लावायचे राहिलेले आहेत, मांडणीला बरेचसे असे काम आहे ते करायचेच राहिलेले। आणि आज नॉर्मली तरी तेवढा पाऊस नाही बरं का, बाहेर ऊन आहे पहा। माझे कपडे माझे स्वतःच आवरायचं राहिलेलं आहे, नंतर हिला पिशवी धुवून घालायची आहे आपल्याला, देते ठेवून। तर चला अगोदर मी पूर्णपणे घर तर पाहू शकता, मांडणीला भांडे लावायचे राहिले आहेत। आणि आज तर म्हणलं तुम्हाला फिल्टरचं पाणी आलेलं नाही, त्यामुळे आज काय माहिती येतं का नाही मला, जे इथं दिवसभर एकटी आहे म्हणल्याच्यानंतर एवढं काही नाही आहे, पण पाणी थोडंच आहे, एवढंच आहे। येईल जर का आलं तर चांगलं होईल, नाही तर मग 12-1 वाजेपर्यंत येईल, असं काही नाही, काहीतरी फाल्ट झाला असेल, नाही तर आम्हाला सकाळी 7:30 वाजता जे आहे तर फिल्टरचं पाणी येतं असं आहे। चला
आवरून घेते. एकदा जर का मी बसली ना अशीच बसणार आहे, कारण की तब्येत आताच ठीक झाली, त्यामुळे जे आहे ना ते एवढं कामाचं फास्ट काही होत नाही. सगळं पीठ लावून घेतलं सगळं पांढऱ्याचं आटा वगैरे जे आहे तर मी आता डब्यात घालून घेतलेला आहे. तर तुम्ही जर पाहिलेलंच आहे. आणि आता माझं चाललेलं आहे टेबलवरची पुस्तकं वगैरे जे आहे तर तुम्ही पाहू शकता मुलांनी कशी ठेवलेले आहेत. तर असो, आता ते त्यांचं काम करतात, मला माझं काम करायचं आहे. आणि हे रोजचंच आहे बरं का. इथं मी काय करत असते, सगळे पुस्तकं वगैरे जरी व्यवस्थित ठेवलं ना तर ते त्यांना काय घ्यायचं असतं काय माहिती, अजिबात जागच्या जागेवर व्यवस्थित ठेवत नाहीत. पण एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं की ते काय करतात, खाली घेणार आणि सगळं एकत्रच करून ठेवणार. तर असो, ते त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. आता मला माझं कामं करायचे आहेत. तर इकडं माझं तेच चाललेलं आहे. म्हणलं पुस्तकं वगैरे व्यवस्थित लावून ठेवावं आणि टेबलवरचं मशीनवर आवरून घेतला ना की मग त्यानंतर एकदा पोछा वगैरे लावून घेतला की मग काही एवढा राडा वगैरे नसतो. मग मला माझ्या स्वतःचं पण आवरायचं राहिलेलं आहे. तर मग तेच माझे जे आहे तर आता कामं चाललेली होती. काय करणार, आपल्याला तर हे कामं करणं भागच असते. असो, तर मी माझे कामं आवरून घेते. तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा, आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथे जे आहे तर मला थोडेसे कपड्याच्या घड्या घालायच्या राहिलेल्या होत्या बरं का. कारण की सकाळी काय होतं, घाईघाईने मी पण कधी कधी काय करते, कपडे घेते आणि आहे असेच खुर्चीवरती टाकून देते. आणि त्यासोबतच मुलांनी कसं आंघोळी वगैरे हे केलेले असतात, तर त्याच्याचं वल्लट टॉवेल पण खुर्चीवरती टाकलेले असतात. तर म्हटलं अगोदर त्या जे आहे त्या बाहेर नेऊन सुकवावत, कारण की काय होतं आता पाऊस असल्यामुळे जे ते कपड्याचा बघा एक वेगळाच वास येतो. जरी कपडे सुकलेले जरी असले तर ते आपल्याला ओल्लेच लागतात. तर असं आहे. आणि इकडं काय झालं होतं की सकाळी पाणी मुलांना गरम केलं तर ते हीटर जे आहे ते मी ठेवून दिलेलं नव्हतं, तर ते पण ठेवून देते. आता काय सगळं काम जे आहे ते माझं राहिलेलंच होतं बरं का. तर असो, तर इकडं आता माझं जे आहे ते आवरायचं पूर्णपणे राहिलेलं आहे. घर आवरून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी पण आंघोळ वगैरे करून घेतली. आणि म्हटलं आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर पहिलं मेकअप वगैरे करून घ्यावा आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवूला बसावं. कारण की कसं होते माहिती का, कधी कधी मग खूप उशीर होतो आंघोळीला, त्यामुळे. आणि आता ऑलरेडी 10 वाजलेले आहेत. त्यानंतर जे आहे तर देवपूजा वगैरे हे असते, म्हणजे सारामृताचं वाचन वगैरे हे ते असतं. मग त्यामुळे म्हटलं अगोदर मेकअप झालं की त्यानंतर मी या देवपूजालाच बसणार आहे बरं का. कारण की आज माझं वाचन हे पूर्णच राहिलेलं होतं. एक दिवस जरी मला उठायला उशीर झाला तर खूप गडबड होते. तर असो, कसं काही ना पण काम आवरून घेतलं तर खूप छान वाटते. पण सगळ्यात शांतता वाटते की मला जे आहे ना तर देवाची पूजा झाल्याच्या नंतर. तर चला देवपूजा करून घेते. बाय सर्वांना.